सलीम कुत्ता प्रकरणी नाशिक पोलिसांनी माहिती मागवली। कारागृहात कुत्ताला 2016 नंतर कोण कोण भेटलं या संदर्भातली माहिती मागवण्यात आली आहे। त्या पार्टीत भाजपाचा पदाधिकारी सहभागी असल्याचं उघड झालेलं आहे, त्यामुळे आता पोलीस यंत्रणा या संदर्भात अधिक तपास करत आहेत। या प्रकरणामध्ये पोलिसांनी अधिकची माहिती मागवलेली आहे। 2016 नंतर कोण कोण भेटायला गेलं या संदर्भातली माहिती पोलिसांनी मागवली आहे। या प्रकरणामध्ये भाजपा पदाधिकारी सहभागी असल्याचं उघड झाल्यानंतर आता पोलिसांकडून या संदर्भातला कसून तपास केला जातोय। 2016 नंतर सलीम कुत्ताला कारागृहात कोण कोण भेटायला गेलं होतं या संदर्भातली माहिती पोलिसांनी मागवलेली आहे। या माहितीच्या आधारे भाजपाचा कोणी पदाधिकारी 2016 नंतर सलीम कुत्ताला भेटायला जायचा का याचा शोध घेतला जाणार। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, या संदर्भात काय अधिक माहिती आहे, कोणती नेमकी माहिती मागवलेली आहे पोलिसांनी? अधिवेशन मध्ये नितेश राणे यांनी सलीम कुत्ता सोबत नाशिक मधले सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याची माहिती दिली आणि त्या संदर्भात कारवाईची मागणी केली होती। आणि त्यानंतर मागच्या आठवड्यात या संपूर्णपणे नाशिक पोलीस या सगळ्या प्रकरणात जी चौकशी करतायत आणि मध्यंतरीच्या काळामध्ये या पार्टीत एक भाजप सुद्धा पदाधिकारी सामील होता अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिक पोलीस गेल्या अर्धा दिवसांपासून संपूर्णपणे चौकशी करत आहेत। आता सलीम कुत्ता पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आहे आणि त्या संदर्भात सुद्धा नाशिक पोलिसांनी माहिती मागितल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। सलीम कुत्ता 2016 पासून त्यात कारागृहामध्ये आहे आणि 2016 नंतर त्याला कोण भेटले किंवा जेलमध्ये कोणी भेटायला गेले या सगळ्या संदर्भात जी माहिती आहे ती नाशिक पोलिसांनी मागवलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात अद्याप नाशिक पोलीस हे चौकशी करतायत। सुधाकर बडगुजर यांची सुद्धा चौकशी चालू आहे। आता त्यांना लेखी उत्तर देण्यासाठी काही वेळ नाशिक पोलिसांनी दिलेली आहे। आता या सगळ्या संदर्भात बडगुजर हे लेखी उत्तर देणार आहे। जो भाजप पदाधिकारी या पार्टीमध्ये सामील झाला होता त्याची सुद्धा चौकशी पोलीस करत आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातून नेमकं काय बाहेर निघतो आता खरं तर हे बघणं महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।